दुसरा सामना 81 डिफेंड झाले. मागचा सामना टार्गेट अगदी आपण पाहिलं मैदानावरती होतं 43चं, ते चेस झालं आणि फार लवकर अवघ्या 3 ओव्हरमध्ये मॅच फिनिश करताना आपण पाहिला आणि सामना जिंकला तो म्हणजेच टीम डोंगरीपाडा या संघानं. आणि एक पॅक साईड होती डोंगरीपाडा, एक पॅक स्क्वॉड ज्याला आपण म्हणतो ना, बॉलिंग युनिट असेल बॅटिंग युनिट असेल, डोंगरीपाडाकडे सुपर्ब होतं. आजच्या दिवसामध्ये ही टीम येत्या काळामध्ये प्रत्येकासाठी डेंजरस, जे क्वालिटी क्रिकेट या डोंगरीपाडा टीमनं दाखवलं. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. काही क्षणात मॅचची सुरुवात. अंपायर्स मैदानावरती दाखल झालेत. ज्या नावानं खऱ्या अर्थानं अंपायरिंग क्षेत्रामध्ये फार मोठं वैभव कमवलं, बट क्रिकेट विश्वातील ना षटकारांचा बेताज बादशाह म्हणून तब्बल 3 दशकं अर्थात 30 वर्ष ज्यानं शहापूरच्याच नाही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये महाराष्ट्रातील षटकारांचा बेताज बादशाह म्हणून मुन्ना पठाणची एक वेगळी ओळख राहिली. शहापूरच्या क्रिकेटमधनं अनेक तारे सितारे वरती आणण्याचं काम मुन्ना पठाणनं केलं आणि त्यांच्या सोबतीनं पालघरला बिलॉंग करणारे थोडीशी मिसफिल्ड आणि कॉल चांगला झाला खरं तर दोन्ही बॅटर्समध्ये, आणि त्यामुळे पहिला चेंडू या ठिकाणी जातो डॉट. ॲज अ स्कोरर आता अशू आमच्या सोबत जोडला गेलाय. प्रितेश केणी ॲज अ स्कोरर आमच्या सोबतच. स्वागत आहे आपलं. चांगला बॉल, टप्पा पडला गुडलन स्पॉट वरती. गुडलन स्पॉट वरनं जर सध्याच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुमच्याकडे चेंडू आत बाहेर वळवण्याची क्षमता तर तुम्ही एक सक्सेसफुल बॉलर आहात. मॅच सुरू आहे मैदानावरती. आकाश फायटर वर्सेस जय भवानी जलसार. बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. खूप चांगली गोलंदाजी सध्या आपल्याला पाहायला मिळते बॉलिंग ट्रॅकवर. अजून एक चांगला चेंडू आहे. अनिकेत अगदी आपण पाहता ना त्याचा टप्पा चांगला आहे, त्याची लाईन चांगली आहे, वेग त्याच्याकडे. पॉवर प्ले सुरू आहे. फील्ड सेटअप तुम्ही पाहता व्ही शेप मध्ये. समोर एक लॉंग ऑफ, ऑन साइडला डीप मध्ये लॉंग ऑन, एक मिड ऑफ देखील तैनात करण्यात आला जिकडे लॉंग ऑफ अगदी त्याच्या मागे उभा. अनिकेत पाटील नेक्स्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. अजून एक डॉट बॉल. यावेळी गुडलँड स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर थोडासा राईस टेक ऑफ झाला मागच्या 3 बॉलच्या कंपॅरिझन मध्ये. स्पर्धेतील अर्धशतक आपण पाहिलंय. आता विकेट मेडन अगदी येणं बाकी आहे, मेडन षटक येणं बाकी आहे, हॅट्रिक येणं बाकी आहे. या पाहूयात. संधी आहे अनिकेतकडे, बट सध्या बॅटर्सच्या फुटवर्कची टेस्ट सुरू आहे. फुटवर्क इम्पॉर्टंट आहे क्रिकेटमध्ये. बॉलच्या मेरिटनुसार खेळा, प्रत्येक बॉलवरती रन बनतील. अनिकेत तयार आहे. आता फटका चांगला, ज्या फुटवर्कची चर्चा आपण करत होतो, बॅटच्या अगदी नजरेच्या समोर आणि काढलं कव्हर ड्राईव्ह, स्वीप कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला 4. चौकार ॲड झाला. फायनली फर्स्ट 4 ऑफ दिस इनिंग, फर्स्ट बाउंड्री. आणि ती येते बॅटिंग करत असताना आपण बघताय मैदानावरती विजेंद्र आणि महेश पूर्णपणे शफल झाले. फॉलो केलं, कीपर बीट, लक फॅक्टर ऑन. जे 4 डॉट बॉल खेळला होता ना फलंदाज, अगदी आपण पाहिलं तर आता ते कव्हर झालेत, कारण या ओव्हरमध्ये ना रन्स 8 बनलेत. 5 बॉल डॉट आणि 1 चौकार. बट ज्या एक्स्ट्रा 4 आल्या ना त्याच्यामुळे आपण पाहता पहिलं षटक संपल्यानंतर बिनबाद 8. सॉन्ग तुम्ही ऐकलं हफ्ते में 4 शनिवार होनी चाहिए, बट सफाळेकर फक्त इतकंच म्हणतात, हर शनिवार और रविवार शिवनेरी चषक होना चाहिए. षटक संपलं. पहिला वेळ जातो. लक्षात घ्या टायमर ऑन आहे. पहिला बॉल पडला 9 वाजून 6 मिनिटांनी.
तुम्हाला 25 मिनिटात 5 षटकं पूर्ण करायचीच आहेत, याची काळजी तुम्ही घ्यायची. 6 षटकांच्या मॅचेस फार क्वचित तुम्हाला पाहायला मिळतं की अवघ्या 9,000 रुपये प्रवेश फी मध्ये तुम्हाला 6 ओव्हर खेळायला मिळतात, ते देखील नाईट क्रिकेट फॉर्मॅटमध्ये. हे फक्त शिवनेरी चषकच करू शकतं, शिवनेरी ग्रुप करू शकतं. आणि त्याचा पूर्णपणे जो मान तो जातो विराथन नांदगडी पाडा आणि इथल्या संपूर्ण ग्रामस्थांना. बॉल तयार, चांगला बॉल होता. लेफ्टी बॅटर्ससाठी थोडासा बाहेर ठेवला होता फ्लाईट देऊन. वाईड अगदी आपण पाहता जी लाईन आहे तिकडे थोडंसं दूर ठेवलं होतं बॉलला. बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही पाहता गोलंदाज या ठिकाणी सज्ज झालेत. सुमित कारभारी, सुरुवात चांगली झाली आहे सुमितची. लेफ्टी बॅटर त्याच्या समोर. बॉल तयार, ओव्हर द विकेट. आता वेगात टाकलाय, त्याच्यावरती ड्राईव्ह केला लॉंग दी कार्पेट, लॉंग ऑफ डीप मध्ये उपस्थित आहे. एक सिंगल मिळते, अकाउंट ओपन होत आहे. डावखुऱ्या त्याचे फलंदाज महेश. नुकतंच या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य या ठिकाणी आपल्याला मिळालं. किरण कारभारी विराथन बुद्रुकमधनं तब्बल 1,011 रुपयाचं. थँक्यू सो मच किरण दादा. आणि हेमंत दत्तात्रय किणी नांदगडी पाडा, त्यांच्याकडनं देखील 1100 रुपयाचं पारितोषिक आलं. थँक्यू सो मच सर, आपला देखील आभार. नचिकेत पाटील जे सरपंच आहेत वेडीचे, उद्घाटन सोहळ्या प्रसंगी आपल्या सोबत होतं, त्यांच्याकडनं आले तब्बल 22,000. आणि इथे बॉल हवाय डाऊन दी बॉल डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिकडे टिपलाय, झेल फलंदाज होत आहेत बाद. आणि फायनली जे स्ट्रगल सुरू होतं ना फलंदाजाचं ते संपलंय आणि अंडर प्रेशर होत आहे आणि आता विकेट जातीय. सन्माननीय प्रकाश शंकर प्रकाशजी शंकर निवळ यांच्या स्मरणार्थ लीना प्रकाश निवळ यांच्याकडनं 1,111 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आपल्याला आलाय. त्यांचं देखील मनपूर्वक आभार. ऑनलाईन सध्या आपल्या सोबत आहेत. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील मिस्टर हँडसम एज इज जस्ट नंबर, अर्थातच द लेजंड नेव्हर डाय, विक्रमदादा शेलार. लास्ट एरिया स्पर्धेमध्ये 40+ क्रिकेट खेळण्यासाठी देखील आपण रेशीलवन काटाईच्या माध्यमातून विक्रमदादांना जोडताना पाहिलं. स्वागत आहे विकीदादा, आपलं मनपूर्वक आभार. कल्याण डोंबिवलीमध्ये ना स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक असेल, गावदेवी खाडी चषक असेल, ग्रामीण वर्ल्ड कप असेल, या सगळ्यांच्या सोबतीनं एक टुर्नामेंट ऑलवेज चर्चेत असतं. कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटमधील एक अनमोल रत्न म्हणजे स्वर्गीय शिवाजीदादा शेलार, त्यांच्या स्मरणार्थ SSCC ट्रॉफी आणि त्या स्पर्धेची संपूर्ण जिम्मेदारी असं विकीदादा शेलार यांच्या खांद्यावरती. स्वागत आहे विकीदादा आपलं. लोवर फुल टॉस, ऑन साइडला स्वीप करतायत, चालला बॉल बॅकवर्ड स्कोअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिळतील धावा 4. त्यांच्याच माध्यमातून एक संघ देखील श्रीकृष्ण चापेवाडी पुरस्कृत करण्यात आला. त्यांच्याकडनं हॅट्रिक साठी 300 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजांना देण्यात आलं. बॉल तयार, हलक्या हातानं सॉफ्ट हँड चौकारानंतर स्ट्राईक रोटेशन केलंय. मिसफील्ड झाली आहे, सिंगलचं रूपांतर डबल मध्ये आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. धावफलक 15 ऑन दी बोर्ड, 15ला 1 बाद. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करते जय भवानी जलसार. या आधी देखील जलसारचा एक संघ पण पाहिला शिवनेरीच्या विरुद्ध. फटका फर्स्टला मिस टायमिंग, लॉंग ऑफ न कॉल केला. आय विल टेक, फायनली कॉल झाला बट रिस्पॉन्स समोरून नाहीये. दोन्ही खेळाडू वाट पाहत राहिले आणि वाट पाहणाऱ्यांना आयुष्यात तितकंच मिळतं जितकं प्रयत्न करणारे सोडून देतात. जे प्रयत्नवादी असतात ते जिंकतात, जे नशिबावरती आणि इतरांच्या खांद्यावरती विश्वास ठेवतात त्यांना स्वीकारावा लागतं अपयश. आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. चौकार, नशिबाचा चौकार असं म्हणायला लागेल. जिकडे विकेट मिळणार होती ना तिकडे गोलंदाजाला 4 धावा मोजावा लागला. आणि 2 षटकांसाठी तुम्ही 11 मिनिटं वापरली आहेत, या गोष्टीची काळजी घ्या. 1 मिनिट तुम्ही लेट आहात. विथिन 25 मिनिट्स लक्ष असू द्या. पुन्हा एकदा सांगतो, टीम आकाश फायटर तुम्हाला 5 षटकं पूर्ण करायचीच आहेत.
नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय. आजच्या दिवसातील पहिला सामना ज्या टीमने जिंकला द्वारकामाई चिखलपाडा आणि त्यांना फाईट करेल टीम शिवनेरी. आय काइंडली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन प्लीज कम फॉर द टॉस. फुल टॉस ऑन साइडला ठोकलाय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक दमदार दर्जेदार षटकार. डीजेच्या माध्यमातून सध्या शिवनेरीचे कॅप्टन आपल्या सोबत आहेत डीजे रॉकर म्हणून. विनायक शेटकेणी बॉल तयार. बॉलिंग मार्कवर स्वागत झालं षटकारानं. धावफलक 6 ने पुढे जातं. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 25 धावा. गोलंदाज तयार. राईट आर्म राऊंड विकेट. अजून एक मोठा फटका सजवायचा होता. बॅटची रुबी कट घेऊन बॉल मागे चालला. शॉट फाईन लेगला स्टॉप केला जाल. डॉट बॉलची होती समाप्ती. मागच्या षटकाराचं प्रत्युत्तर आहे ना गोलंदाजांना देखील डॉट बॉल न दिला. म्हटलं जाता ना मित्रांनो, जिंदगी का रास्ता कभी आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई या महान नहीं होता. जब तक ना पड़े पत्थर पे हाथोड़े के घाव तब तक मेरे यार मेरे दोस्त पत्थर भी कभी भगवान नहीं होता. चुका होतील शिकत राहावं लागेल. आयुष्य तुम्हाला जगावं लागेल. क्रिकेट तुम्हाला लढावं लागेल. प्रयत्न आहेत ते तुम्हाला करावेच लागतील. आणि चुकांमधनं जर शिकला नाहीत तर त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. ऑलरेडी एक कॅच ड्रॉप, आता सेकंड ड्रॉप झाली आहे. 2 जीवनदान आतापर्यंत आपण मिळताना इथे फलंदाजांसाठी पाहिलेत. धावफलक 2 ने पुढे झाल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 27 धावा. आता गिअर अप झाला. या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक झालाय ते म्हणजेच बॅटिंग टीम. कारण आता रिक्वायर्ड रन रेट जर तेव्हाच चांगलं राहील ज्यावेळी पहिल्या डावात रन येतील. करंट रन रेटला जर तुम्ही मेंटेन कराल तर रिक्वायर्ड रन रेट नंतर तुम्हाला चांगला मिळेल. सेकंडचा कॉल थ्रो चांगला. त्याच वेगानं 2 धावा कंप्लीट केलेत. काय धावतोय मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकता. नंबर 3 वरती आलेला फलंदाज संकेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ऑफिशियल कॉल टॉस साठी. इनिंग ब्रेक मध्ये येऊन थांबायचं द्वारकामाई चिखलपाडा आणि टीम शिवनेरी. टप्पा पडलाय. थोडस खाली राहिला बॉल. डॉट बॉलची होती आपण पाहता त्या ठिकाणी समाप्ती. नयन नेक्स्ट मॅच ओव्हर्स 6. पुढचा सामना देखील आपल्याला 6 षटकांचाच पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच देखील 6 ओव्हर आहे. तर चिखलपाडा आणि टीम शिवनेरी आपण टॉस साठी पोचायचं. लोवर फुल टॉस ड्राइव्ह केला डीप मध्ये. अलॉंग दी कार्पेट बॉल ट्रॅव्हल होतोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर. मेदिल धावा 4. चौकाराच्या मदतीने धावफलक स्कोर कार्ड वरती आपण पाहता. पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये फलंदाजासाठी. प्लस रगआउट बी फास्ट. चला पाणी घेऊन जायचं पटकन. फलकावर 33 धावा. 33. बंडू पेंटर दिस इज ब्रँड आपल्या सोबत आहेत. त्यांचं देखील करूया आपण हार्दिक स्वागत. या स्पर्धेमध्ये आज देखील त्यांच्याकडनं काही सहकार्य येईल आणि अपेक्षा आहेत नयन की येत्या 8 दिवस रोज त्यांच्याकडनं काहीतरी येईल. 100%. चला थँक्यू.
99% सांगितलं त्यांनी, 1% कमी आहे. अपेक्षा ठेवूयात आपण नक्कीच. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते स्कोर 33. 3 षटकं संपली आहेत, 33 झालं. धावफलकावरती धावा आपण पाहता 3 षटकं संपली आहेत, 33 झाल्यात. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. टाइमर ऑन आहे, लक्षात घ्या. जिकडे ड्रिंक ब्रेक होता तिकडे आपण टाइम स्टॉप केलं होतं. चला फास्ट खेळा, वेळ जास्त जातो. प्लीज रिक्वेस्ट आहे. नंतर तुम्हाला कदाचित असं देखील होईल की 4 ओव्हर नंतरच तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. मग थोडं फास्ट खेळा. बॉल तयार, बॅकफुटला गेले, लेटकट करायचं होतं, व्हाईट लाईनच्या बाहेर बॉल. अंपायरचा इशारा एक्स्ट्रा रन. एक्स्ट्रा रन स्कोर पुढे जातात. मुन्ना पठाण यांचे हात ज्यावेळी खोलतात, एक काळ असा होता, मला आजही सिद्दीक भावे सरांचं ते वाक्य आठवतं, जम्बो जेट. पण आता हा जम्बो कॉम्बो मध्ये नाहीये. थोडस खरं तर मागचे अनेक दिवस दुखापतीतून बाहेर येऊन पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावरती आपण त्यांना पाहतोय. 2 दिले 1 जाय. मुन्ना पठाण, जय पवार आणि नितेश कदम सर त्यांच्या सोबतीने आहेत. ग्रेट अंपायरिंग आजच्या दिवसामध्ये, अतिशय चांगलं काम ऑफिशियल अंपायर्स या ठिकाणी करतात. धावफलक स्कोर कार्डवर 34. हा फुल टॉस, शफल झाले, फाईन लेगच्या वरनं खेळायचं होतं. रनआउट साठी अपील आणि तिकडे जातीय विकेट. फलंदाज बाद आणि लागलाय हा मोठा धक्का. कारण ज्या क्षणाला गरज होती ना टीम जय भवानी जलसारला, तिकडे निर्णायक क्षणाला मैदानातून महेशचं बाद होणं हे परवडणार नाही. एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि पुन्हा परतू मैदानावरती. न्यू बॅटर मैदानावरती दाखल झालेत. अजय इतके जिद्दी बना की तुमच्या ध्येयाला तुमच्या पुढे काहीच नाही दिसलं पाहिजे. त्यामुळे या मॅच मध्ये ना, या मैदानावरती शिवनेरी चषकात जर आलात तर तुम्हाला मेहनत करावी लागेल. जी मेहनत शिवनेरी ग्रुपने केली, ऑल टीम ज्या अनुषंगाने काम करते, प्रत्येक वर्षी डे बाय डे, इयर बाय इयर अपडेट होत चालला. शिवनेरी चषक विराथन नांदगडी पाड्याचं म्हणून इतकंच म्हणेल, नसीब जिनके उच्चार मस्त होतं, इम्तिहा भी उनके जबरदस्त होतं. आणि प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन घेऊन सफाळे क्रिकेटच्या भेटीला, पालघर जिल्ह्याच्या क्रिकेटच्या भेटीला महाराष्ट्राला एक नामवंत क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. ती म्हणजे या विराथनचा अभिमान शिवनेरी चषक. बॅकफुटला गेले, अगदी अंडरम बॉक्स स्टाईल टॅप केलं, टीप मध्ये फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला थ्रो केला जाल. तोपर्यंत मी ती एक सिंगल सेकंडचा कॉल ओव्हर थ्रो झालाय आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. धावफलक 2ने पुढे जाल 36. पाटील नेटवर्क आपल्या सोबत वॉर रूम मध्ये सध्या ॲज अ ऑपरेटर आपल्या सोबत काम करतात. जतीन, नितेश पाटील जे पाटील नेटवर्क लाईव्हचे सीईओ आहेत, फाउंडर आहेत. कौशिक राऊत आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये. अपकमिंग यंग टॅलेंट नक्कीच सांगेल, पालघर जिल्ह्याला सफाळ्याला आवर्जून प्रेम देत राहा या नावाला. खूप टॅलेंटेड कॉमेंटेटर. येत्या काळामध्ये नक्कीच एक मोठं नाव नितीन पाटील सरांच्या सोबतीनं या विभागामध्ये तो देखील करेल. शुभेच्छा आपण त्यांना देऊयात. अजयच्या प्रत्येकी षटकाराला नाम तो सुना होगा, दहशत का दुसरा नाम पिंटू पेंटर यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक 6ला. काकांचा एटीएम आज खाली होणार. धावफलकावर संधी आज अजयकडे, प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचा पारितोषिक आहे. डॉट बॉलची होती समाप्ती. कमबॅक स्टोरी सुपर गोलंदाजाकडनं. काम करो ऐसा है कि पहचान बन जाए, पहचान को ऐसा बनाओ कि आपके पहचान से आपका काम बन जाए. चांगली गोलंदाजी
सध्या आपल्याला पाहायला मिळते ग्रेट कमबॅक. आता लाईन खराब, आता लाईन खराब, बट बॅटर्सला फायदा उचलताना नाही आहे. फाईन लेगच्या वरनं हुक करू शकले असते, जिकडे अगदी पूर्ण क्षेत्र खाली होतं. डावा स्टिकच्या बाहेर उरी डिलिव्हरी आउट ऑफ द लेग स्टंप, दिस कॉल्ड द व्हाईट बॉल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक नाव होतं मित्रांनो, त्याच्या कारकिर्दीमध्ये ना त्यानं 912 ओव्हर्स टाकले. चर्चा जरूर करू या बॉल नंतर. चांगला बॉल आहे, टप्पा पडल्यानंतर आता सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. षटक संपलं मैदानावरती नंबर 4 आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल धावफलकावरती 37. सुपर कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज सुमित कारभारी सेकंड स्पेलमध्ये आल्यानंतर आपण चर्चा करत होतो व्हाईट बॉल बद्दल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक काळ होता, वेस्ट इंडिज पाकिस्तान या टीमकडे ना सर्वाधिक खतरनाक बॉलिंग युनिट असायचं आणि वेस्ट इंडिजच्या उंचपुऱ्या वेगवान गोलंदाजांची दहशत उभ्या क्रिकेट विश्वानं पाहिली आहे, उभ्या क्रिकेट जगताना पाहिली आहे. फलंदाजांच्या मनामध्ये भय ज्याला पाहिल्यानंतर व्हायचं ना, ते नाव होतं मायकल होल्डिंग. 37 धावा, 37. वेस्ट इंडिजसाठी क्रिकेट खेळताना तब्बल 912 ओव्हर्स, 5472 बॉल त्याच्या कारकिर्दीमध्ये त्यानं टाकले. एक मात्र असा गोलंदाज पूर्ण क्रिकेट विश्वामध्ये राहिला की 912 ओव्हर टाकताना त्याच्या उभ्या आयुष्यात त्यानं कधीही वाईट बॉल टाकला नव्हता. ते नाव होते द ग्रेट मायकल होल्डिंग. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये ना असे बॉलर्स तुमचे आयडल आवर्जून असायला हवं. फुल टॉस ऑन साइडला फेकून दिलाय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय बुलंदी केलं. गोलंदाजाचं स्वागत. 43, 43 धावा धावफलकावर. अजून एक मोठा फटका. ना पूछ कि मेरी मंजिल कहा, अभी तो सफर का इरादा किया, ना हारूंगा हौसला उम्र भर, ए मैंने किसी और से नहीं, जय भवानी जलसार से किया हुआ वादा है. गोलंदाज प्रसाद. अजून एक फुल टॉस, हा देखील चाललाय बाउंड्री लाइनच्या बाहेर. 3rd इन रो, परिंदों को मंजिल मिलेगी यकीनन, उनका फलव पर बोलता. जमाने में अक्सर वो लोग खामोश रहते जिनके अंदर जीतने के जज्बे और बीच मैदान के अंदर बल्ले में संकेत भोईर नाम का जुनून होता. बॅटिंग आवडली असेल एकदा जोरदार टाळा उद्या संकेतसाठी. मागच्या 3 बॉल मध्ये सलगचे 3 मारलेत संकेत भोईर. जय भवानी जलसार 50 अप जाऊन पोहोचले. धावफलक 1. तब्बल आपण पाहताय 55 या आकड्यावरती. 55 क्षणात हो त्याचं नव्हतं झालंय. जिकडे 4 ओव्हर 10च्या खाली रिक्वाय अगदी आपण करंट रन रेट पाहत होतात. सलगचा 4था मारायचा होता. भाऊ काही आज थांबायचं नाव घेत नाही. खाईल तर तुपाशी, नाही तर उपाशी. हा जातो डॉट. 55 वरती धावफलक थांबलाय. चांगल्या स्टेजला आता आपल्याला टीम पाहायला मिळते. 5व्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. 55 लॉस ऑफ 2. 55 ला 2 बाद. महागडे राहिल्या प्रसाद आतापर्यंतचे षटक. षटकातील पुढचा बॉल घेऊन बॉल तयार. फटका फर्स्टला, मिस टायमिंग. फायनली प्रसादला विकेट मिळेल का नाही, आणि जिकडे प्रसादला विकेट मिळणार होती हातावरती एखादा मोतीचूरचा लड्डू द्यावा आणि तुमच्या हातून निसटून जावा, अगदी असंच काही होतं फलंदाजासाठी. कॅच ड्रॉप, एक सिंगल आणि दिलेलं जीवनदानानं संकेतला खूप महागडं पडू शकतं. कारण आता त्याच्या बॅटला आहे ना षटकारांची आवड जोडली आहे. फायनली फिनिश चांगलं केलं, फिनिश चांगलं केलं गोलंदाजानं. शेवटचे 2 बॉल गोलंदाजाच्या नावावरती राहिले. 19 धावा या षटकामध्ये बनताना आपण पाहिले. षटक संपलं. मैदानावरती 5वं टाइम फिनिश, जे 25 मिनिट्स तुम्हाला दिले गेले होते. आणि आपण पाहताय अंपायरसाठी हा मेसेज आहे, तो कॅप्टन पर्यंत ते पोहोचवतील. 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 56, 56 अब तक 56.
बनलेत, 2 विकेट गेलेत. शेवटचं अंतिम षटक मैदानावरती बाकी आहे. फक्त 4 खेळाडू आता 38 सर्कलच्या बाहेर आहेत, कारण 1 मिनिट एक्स्ट्रा वापरला. हाफ ट्रॅकर, पहिलाच बॉल, बॅटची लिडिंग एज, फाईन लेग अगदी तिकडे बॅकअप करेल, सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल, विकेट सॅक्रिफाईस करायला तिकडे फलंदाज तयार आहे संकेतसाठी, पण इकडे झाली मिस्टेक आणि 2 धावा या ठिकाणी झालेत पूर्ण. मोहे मोहे फलंदाज विकेट सॅक्रिफाईस करायला तयार आहे, गोलंदाजाला ती मान्य नाही आहे. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. जिकडे सिंगल मिळणार होती, विकेट जाणार होती, तिकडे 2 पूर्ण झालेत आणि धावफलक पोहोचलं 58. अतिशय सुंदर आज साथ आम्हाला देत आहेत तुकाराम मंगेला सर, नारंगी विरारवरनं. नितीन पाटील सर आपल्या सोबत आहेत. आता फक्त 4 खेळाडू असतील 38 सर्कलच्या बाहेर. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 58 धावा. ग्रेट जॉब जय भवानी जलसार. स्पोर्ट्समॅन स्पिरिट अलवेज क्रिकेटच्या पटलावरती इम्पॉर्टंट होतं, सगळ्यांकडनं होतं. आणि इकडे मात्र चालला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, फाईन लेगला. मिथिल धावा या ठिकाणी 4 आणि या चौकारानं स्कोर आता एक चांगल्या स्टेजला जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल धावफलकावरती 62 धावा. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. जिकडे 4 ओव्हर फक्त 37 होतं आणि आता मागच्या ओव्हरमध्ये 19, या ओव्हरमध्ये 2 बॉलमध्ये 6 आलेत. मागच्या 9 बॉलमध्ये तब्बल 25 धावा जमवताना आपण जलसारला पाहिलं. शेवटचं अंतिम षटक डेट ओव्हर, आणि डेट ओव्हर मध्ये गोलंदाजी करताना धीरजला आपण पाहता सध्या त्याला धीर द्यावा लागेल, कमबॅक करावा लागेल. मिड ऑफ ला फील्ड, एक सिंगलचा प्रयत्न, डायरेक्ट हिट खरं तर इकडे गरजेचंच नव्हतं, कारण सिंगल कंप्लीट झाली होती आणि स्ट्राईक पुन्हा एकदा मिळते संकेत भोईरला. आणि यावेळी देखील धावा मिळतात 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल आणि 64 धावा धावफलकावरती आहेत. 64. शिवनेरी चषक पर्व 5 मानाचा, विराधांच्या सन्मानाचा, वाटचाल परंपरेची, वाटचाल विश्वासाची, वाटचाल क्रिकेट सोबत बांधलेला एक अतूट नात्याची, आणि तेच क्रिकेटचं एक फेस्टिवल आम्ही तुमच्या समोर घेऊन आलोय. शिवनेरी चषक 2025. मिस टायमिंग, बॉल हवेत, कॉल केला गोलंदाजाने, साविल टेक नाही पोचू शकले. प्रयत्न नक्कीच चांगले होते, पण 2 धावा या ठिकाणी नाही रोखता येणार. धावफलक 2 ने पुढे जाईल. 66. 66 धावा धावफलकावर. अजूनही अंतिम षटकातील अंतिम बॉल या सत्रातील बाकी आहे. चौकाराला 70, षटकाराला 72, सिंगल आली तर 67 बनतील. 68चं टार्गेट, विकेट आली तर 67चं लक्ष. मैदानावरती शेवटच्या बॉलवरती कहाणी काय दडली आहे. ऑलवेज फर्स्ट इनिंगचा अंतिम बॉल ना सेकंड इनिंगच्या चेसला खूप काही सांगून जातो. ओव्हर द विकेट आणि तो आला डॉट. 66 झालेत, 67चं लक्ष. सत्र संपले मैदानावरती. पहिला नेक्स्ट मॅच टॉस करतो आपण. टीम आपल्याला पाहायला मिळतील सेकंड राऊंड मध्ये एक सामना जिंकून आलेत. द्वारकामाई चिखलपाडा आणि त्यांच्या विरुद्ध शिवनेरी. हा सामना देखील आपल्याला 6 षटकांचा अनुभवायला मिळणार आहे. नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे आपण वळतोय आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करूयात बदलाव. या मॅचच्या पूर्ण सत्रासाठी या आपण ऐकूयात तुकाराम मंगेला सरांना. या सर आपलं स्वागत आहे आणि नितीन सरांना रिक्वेस्ट आहे की आपण टॉस कव्हर करूयात. इट्स ओव्हर टू यू टॉस बॉक्स.
टीम काट कॉलिंग केलंय एकंदरीत यस काट येतोय धरकमाई टॉस जिंकलाय 6 षटकांचा सामना टॉस जिंकलाय क्षेत्ररक्षण खूप खूप शुभेच्छा असतील दोन्ही टीमला टॉस जिंकला एकंदरीत डॉर्कामाइट चिखलवाड टीमने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेला जवळ कॉम्बोच्या दिशेने पुन्हा एकदा तुकाराम मांगेला सर जोडले जातील धन्यवाद पुन्हा एकदा आलेले सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत आपण पाहतोय शिवनेरी चषक 2025चं शानदार असं आयोजन मोठं असं आव्हान आहे जसं ओंकारजी शेट्टे यांचा आवाज आपण याच्या अगोदर ऐकत होता आता नितीन पोडील जॉईंट होतील आमच्या जोडीनं 67 धावांचा पाठलाग करायचा आणि 67 धावांचा पाठलाग कसा करणार त्यावरती चर्चा जरूर होईल आणि जसा काही गोष्टीचा उल्लेख ओंकारजी यांनी देखील केला होता की क्रिकेट खेळत असताना काय काय गोष्टीची आवश्यकता तुमच्यामध्ये आहे तर सलामीची जोडी मैदानावरती लगेच पाठवा एका बाजूला जलसाचा संघ मैदानावरती येतं दुसऱ्या बाजूला टीम विराथन या दोन संघादरम्यान सुरू असलेला सामना आपण तो मैदानावरती बघतो आकाश फायटर आहे आणि दुसऱ्या बाजूला जय भवानी जलसार या दोन संघादरम्यानचा हा सामना 66 धावा केल्यात 67 धावांचा पाठलाग कराय 67 6-7 6-7 अर्थात 6-7 आहे ना ते 7 राहावालाय नितीन पुन्हा एकदा आपले देखील स्वागत आहे आज समोरच्या कक्षामध्ये 4 आहोत आपण ऐकतात त्याच्यामध्ये आपण कौशल राऊत यांचा देखील आवाज ऐकला होता आता नितीन पाटील आमच्या जोडीनं जॉईंट होतील दोन्ही तुल्यबल संघ आहेत दोन्ही ताकदवान आहेत समान ताकदीचे संघ आहेत 67 याचा अर्थ काय माहिती का प्रतिस्पर्ध्याने 6 भरपूर लावल्यात डबल 6 लावल्यात त्याच्यापेक्षा 1 6 तुम्हाला जास्त मारायचं आहे त्यांनी 5 षटकार मारल्यात 6वा षटकार तुम्हाला ठोकायचा आहे क्लिअर कट इंटेन्शन आहे 67 पाठलाग आहे सलामी दोन्ही मैदानावरती सज्ज झालेत चला 67 धावांचं लक्ष असलं विजयासाठी आपण पाहतायत मॅच क्रमांक 4 आजच्या दिवसातला एका बाजूने त्रिशिका 11 आकाश फायटर टीम तर दुसऱ्या बाजूने जय भवानी जलसारने प्रथम बॅटिंग करताना धावा जमवल्यात 66 आणि 67 धावांचं लक्ष असेल विजयासाठी दोन बॅटर एका बाजूने चेतन केनी दुसऱ्या बाजूने प्रसाद भोईर हे दोन फलंदाज म्हणजे मार्कवर सज्ज असेल गोलंदाज मिस्टर निखिल भोईर बेस्ट ऑफ लक बोर्ड टीम मॅच ला होईल सुरुवात आणि ज्यावेळेला डगआउट मध्ये आला ना तो संघ त्यावेळेला त्यांनी चर्चा केली होती कारण काही गोष्टीवरती आपण बघितलं खेळाडू कक्ष बरोबर बाजूला आहे त्यावेळेला एक रणनीती आखली गेल्या डावपेच आखले गेल्यात की पहिल्या 2 षटकामध्ये आपल्याला किती धावा पाहिजे पहिल्या 2 षटकामध्ये आपले डावपेच काय असायला हवे बरोबर ॲज युज्युअल क्षेत्ररक्षण करणारे संघाने पाहिलंय की आपलं पहिले षटक कसं यायला पाहिजे आता त्याचा नंबर देखील 7 आहे टी शर्टचा नंबर 7 आहे पहिले षटक निखिल येतो हाताळण्यासाठी टीमला 7 त्याला द्यायची आहे 7 निभावायची आहेत आणि या 67 पर्यंत नाही पोहोचू द्यायचं आहे प्रतिस्पर्ध्याला मॅच ऑन होईल पंच रेडी झाल्यात ऑप्शनच्या बाहेर ड्राईव्ह करायचा होता बॅटच्या कडे लागलाय चेंडू मिस केलाय सीमा रेषे जवळ फील्ड केलं गेलंय वेगाने जात होता चेंडू सीमा रेषेजवळ 3 क्षेत्ररक्षक पाठलाग करत होते सुरुवात झालेली आहे ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता ड्राईव्ह करायचा होता कव्हरच्या दिशेने बॅटच्या थोडं आउटसाइड एज आणि जोपर्यंत फील्ड केलं जाईल या चेंडूला सुरुवात चांगली झाली आणि पहिला चेंडू निखिलने देखील उजव्या यष्टीच्या बाहेर पहिला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता त्याला माहिती आहे संधी नाही द्यायची आहेत मोठे फटके खेळण्यासाठी झेल सुटलाय की काय कारण जसं चेंडू हाताळला यष्टीच्या हातातनं जे चेंडू खाली पडला तसं डोक्यावरती थोडेसे हात थोडेसे गेले होते बघा बऱ्याच वेळेला आवाजाने ते होते कधी कधी व्हायब्रेशन देखील अशा गोष्टी होत असतात ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू चाललाय जोपर्यंत मिड विकेटच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत चेंडू सीमारेषा पार चेंडू गेलाय बरोबर मिड विकेट रिजन मध्ये पाहिजे होता असा चौकार पाहिजे होता तो चौकार आता बॅटमधनं आलाय ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता थोडंसं मनगटाच्या साह्यानं रिस्ट वर्क देखील पाहिलं गेलं होतं आणि मिड विकेटला
चेंडू सीमारेषा बाद या चौकारानं धावफलक जाऊन पोहोचलाय तो 6 वरती जाऊन धावफलक पोहोचलेला असताना नितीन पुन्हा एकदा सज्ज होतील आमच्या जोडीनं. गोलंदाज गोलमार्कर पुन्हा एकदा यावेळेस दिशाहीन गोलंदाजी आपण पाहू शकता. पंच दोन्ही हात इथून समांतर करतात. धावसंख्या जाऊन पोहोचले एकीने पुढे 7 धावा स्कोर कार्डवर आहेत. 67 चं इथून टार्गेट सेट केलं गेलंय. गोलंदाज आपण पाहतोय षटक क्रमांक सध्या पहिला मार्गस्थ आपण पाहतोय 7 धावा स्कोर कार्डवर. इथून 11च्या वरची सरासरी मेंटेन करावी लागेल प्रति ओव्हर्स. हो हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. छेडछाड करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूबाईचा संपर्क झाला नाही आहे आणि इथे डॉट बॉल येतोय. एकच चेंडू तो थोडासा आखूटप्प्याचा हाताळला होता. त्याच्यावरती ऑन साईडला चौकार आपण पाहिला होता आणि त्यानंतर टप्पा जो आहे ना तो उजव्या बाहेर ठेवलेला आहे आणि त्याला कारणही आहे. त्यांना माहिती आहे की ऑफस्टम्पच्या बाहेर कदाचित मागे 2-3 चेंडूवरती बीट झालंय. एकदा आउटसाइड एज लागलाय त्याच्यामुळे तो टप्पा तिथे ठेवलेला आहे. थोडासा दूरवरने खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांना देखील मागच्या 2 चेंडूवरती केला गेला होता. मिस टाइम झालाय क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली. स्ट्रॅटेजी होती, रणनीती होती. याच करता मी म्हटलं ऑफ स्टंपच्या बाहेर जो टप्पा राखला होता त्याचा फायदा. विकेट गडी बाद. त्याच करता आपण चर्चा करतो की ऑफस्टम्पच्या बाहेर जो टप्पा राखलेला आहे त्याचा फायदा गोलंदाजाला नक्कीच होणार आणि तोच होता. मिसटाइम स्ट्रोक झालं. लॉंग ऑफला दूरवरती होते क्षेत्ररक्षक. धावत गेले. शेवटपर्यंत चेंडूला नाही त्यांनी सोडलं आणि ऐन वेळेला बरोबर झेल टिपला गेलाय. विकेट गडी बाद झालाय. नवीन फलंदाज पंकज कारभारी मैदानाच्या आतमध्ये जातोय. एक गडी बाद. इथून पहिला ब्रेक तो जरूर दिला गेलाय. शेवटचा बॉल असेल. संकेतने काय सुंदर अप्रतिम झेल टिकला लॉंग ऑफ रिझन मध्ये. इथून चांगले बॅटिंग करावे लागेल पंकज कारभारी. पंकज याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. शेवटचा बॉल इनफिल्डच्या वरून कलात्मक स्ट्रोक. क्षेत्ररक्षक पाठला करतात. मग महेश भोईर तिथे चेंडूला स्टॉप केलं जाईल. त्यावर 2 धावा अगदी परिपूर्ण केल्या गेल्यात. 2 धावांशी षटक क्रमांक 1 ची इथून होईल समाप्ती. टीमची टोटल जाऊन पोहोचलंय 9 धावा 1 गडी बाद. नऊ 67 धावांचा पाठलाग करायचा. 58 धावांचा अजूनही पाठलाग करायचा. 30 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 58 धावांचा पाठलाग करायचा. शेवटचा चेंडू तो खेळला गेला होता ना म्हणजे इनफिल्डच्या डोक्यावरनं खेळायचा होता. थोडासा इनसाइड आउट जायचं होतं. जागा बनवली होती फटका खेळण्यासाठी पण तितकं तो बॅटमध्ये ती ताकद किंवा तो बॉडी बॅलन्स जो पुढे यायचा होता तो नाही येऊ शकला. त्याच्यामुळे चेंडू बाउंड्री लाईन जवळ जाताना रोखलं गेलंय. या चेंडूला दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कुणाल पाटील सज्ज होता. दुसरं षटक बरोबर 2 नंबरचा टी शर्ट आहे आणि 2 नंबरचं टी शर्ट 2 नंबरचं षटक आणि हे षटक त्यांना हाताळायचं असं आहे ना की दबा नाही द्यायचा. दबा बनवायचा आहे. प्रेशर बनवायचा आहे. दुसऱ्या बाजूला फलंदाज आलाय जो स्कोरबोर्डला थोडासा वेग पकडायचा आहे. इथून बाहेर गेलं मेन रोडवरती गेलं गिअर चेंज करावा लागतो. वेग पकडण्याचा प्रयत्न होतो. चेंडू उचलाय जबरदस्त. क्षेत्ररक्षक पोचेल. वाईडिश लॉंगॉनला फील्ड केलं जातं. एकदा या चेंडूवरती पूर्ण वेग थोडासा पकडायचा आहे. स्पीड अप करायचं आहे. गेअर चेंज करायचं आहे. 67 धावांचा पाठलाग आहे. याचा अर्थ काय तुम्हाला कमीत कमी एक मोठा फटका प्रत्येक ओव्हरमध्ये खेळायचा आहे. फक्त तो फटका कोणता तो चेंडू कोणता त्याची निवड तुम्हाला करायची आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलाय दुहेरी अंकामध्ये. 10 रन्स ऑन द स्कोर कार्ड. हो काय अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. अगदी जबरदस्त चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉल येतोय. किरणजी कारभारी साहेबांच्या माध्यमातून आपण पाहू शकता 3 लगातार 3 चेंडूवर 3 षटकार. 300 रुपयाचा कॅश प्राइज असेल. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी हे पारितोषिक जरूर लावलं गेलंय. 10 धावा स्कोर कार्डवर आहेत. काही जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर सिंगल आहे त्यानंतर डॉट बॉल येतोय. तुकाराम सर नक्की जसा फुलरले नव्हता थोडासा कटही झालाय बाहेरच्या दिशेनं. आत बाहेर वाला खेळ आहे. इन आउट वाला खेळ आहे.
आणि इथे काय झालंय की गोलंदाजाचं तंत्र थोडंसं उघडं पडलंय. टेक्निक थोडीशी आहे, तकनीक नाही आहे तर तकलीफ होगी. आणि मागच्या 2 चेंडू डॉट बॉल हाताळल्यात गोलंदाजानं. सुंदर प्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते मिस्टर कुणाल. हो, हा बघा प्रेशर आणि प्रेशर पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक जेल खाली. महेश कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. फायटर टीमला लागतोय दुसरा धक्का. 10 या धावसंख्येवर गॉन. पाहिजे तेवढी देईल बक्षीस तुला. मी पाहिजे षटकार मारून दाखव भावड्या मला. परफेक्ट गाणं लावलंय. 1 षटकार नाही 3 षटकार मारा तर ते कॅश प्राइज आहे. किरणजी कारभाडे यांच्याकडनं ते कॅश प्राइज लावण्यात आलेलं आहे. 3 षटकार टोका आणि तुमच्यासाठी जे कॅश प्राइज आहे ते कॅश प्राइज मिळवा. आता गरज आहे टीमला, बॅटिंग करणाऱ्या टीमला त्याची नितांत आवश्यकता आहे. एखादा फॉर्म असतो ज्यावेळेला ऑनलाईन काही गोष्टी आपण भरतो, बाजूला मॅन्डेटरीवाला स्टार असतो. आता मॅन्डेटरीवाला खेळ आहे. तुम्हाला जर मोठा फटका इथे नाही खेळता आला, अजून 2-3 षटकाचा खेळ गेला तर सामना हातातनं निसटू शकतो. वेळेवरती जागे व्हा, वेळेवरती काय ते ठरवा, नाही तर वेळ ठरवेल तुमचं काय करायचंय. फुल टॉस बॉल गॅप मध्ये चाललाय. 1 बाउन्स. एका टप्प्याने चेंडू सीमारेषा पार. चौकार. तुम्ही मगाशी उल्लेख केला की आताच काहीतरी करून दाखवलं, ते मात्र केलंय. सोमनाथच्या बॅटमधून आलेला चौकार ठोकला गेलाय. टीमला अगदी पोहोचवलं गेलंय. 14 रन्स. 14 धावा स्कोर कार्डवर आहेत. 67 धावांचा एकंदरीत पाठलाग केला जातोय. षटक क्रमांक सध्या 2 मार्गस्थ आपण पाहत आहेत. हो, यावेळेस तिथे क्षेत्ररक्षक दूरवर राहिले आहेत. पुन्हा एकदा 1 बाउन्स लॉंग ऑन क्लिअर करतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. 4. बॅक टू बॅक दुसरा चौकार. हा फटका जर पाहिला तर ऑफ स्टंपच्या बाहेर होता. ऑफ स्टंपच्या बाहेर बघा होता ते. तिथून चेंडूला ड्रॅग करून खेळलं गेलंय आणि चेंडूला पाठवलंय ते बरोबर लॉंग ऑनच्या दिशेनं. चौकार. या चौकारानं धावफलक जाऊन पोहोचलाय तो. 18 धावा धावफलकावरती आहेत. आणि आपण चर्चा करत होतो की धावसंख्या काय यायला हवी, का वाढायला हवी. कारण तुम्ही 67 धावांचा पाठलाग करतायत. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 24 चेंडू मध्ये 49 रन करायचे आहेत. 24 चेंडू आणि 49 धावा. बघा सुरुवातीला जो आस्किंग रन रेट होता ना तो 11.20 च्या आसपास होता. तिथपर्यंत येत नव्हता. पण आता मागे 2 षटकामध्ये धावा नाही झाल्यात. आता तो 11 वरनं जम्प झालाय, 12 वरती गेलाय आणि 12च्याही पुढे 12.25 ची सरासरीनं हा धावांचा पाठलाग करायचा आहे. 24 चेंडू 49 धावा. गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा गोलंदाज निखिल. पहिले षटक चांगला हाताळलं होतं. पुन्हा एकदा संधी त्यांना मिळाली तिसरं षटक हाताळण्याची. डाऊन द ग्राउंड. चेंडू गेला सरळ सीमारेषा पार. षटकार. मार्केट म्हणत असं म्हणजे मार्केटमध्ये ज्याच्या अंगात हिंमत त्यालाच मार्केटमध्ये किंमत. हिंमत दाखवा तर धावांचा पाठलाग होणार. पहिला चेंडू डाऊन द ग्राउंड सीमारेषा पार. षटकार. मागच्या 3 बॉलचा विचार केला तर तब्बल 14 धावा आल्यात. इथून कमबॅक केलंय, पलटवार केलाय आकाश फायटर या टीमनं. गोलंदाज निखिल भोईर आपण पाहतात पहिल्याच बॉलवर त्याचं स्वागत केलं गेलंय. धावसंख्या अगदी पोहोचली गेले 24-24. पुन्हा एकदा आडव्या बॅट करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षकाला वेट करून चेंडू होईल फरार. शिवनेरी चषक चौकार. 4. थँक्यू. जसं तुम्ही उल्लेख केला मागच्या 3 चेंडूवरती 14 आल्या तर त्याच्यामध्ये 4ची भर पडले. 4ची भर चढले. 3 चौकार 1 षटकार. इथे धावत आले होते क्षेत्ररक्षक पण प्रायोरिटी कशाला द्यायची होती हे महत्वाचं आहे. झेल टिपायचा आहे की चेंडू रोखायचा आहे या दोन्ही गोष्टी होत्या. मागच्या 4 चेंडूवरती 4 4 6 4. ऑफ स्टंपच्या बाहेर पहिला
पाहिलं न्याहाळलं आणि सोडून दिलं. त्यानंतर पंचांच्या दिशेने आशाभूत नजरेनं पाहत होते. डॉट बॉलची सांगता होत असताना धावा दर धापलकावरती आता बघितल्या तर वेगाने चालल्यात. 28 ऑन बोर्ड, 28 धावा. 22 बॉल 21 बॉल 39 ची आवश्यकता असेल विजयासाठी. चांगलं बॅटिंग करतोय सध्या पंकज कारभारी आपण पाहत आहेत. प्रसाद कारभारी सॉरी. हो हो हो, सुंदर सुंदर अप्रतिम चेंडू. ही लाईन लेंथ तुम्हाला कंटिन्यू करावी लागेल. निखिलकडे क्षमता आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर 9 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर कुणालही पहिले 4 चेंडूमध्ये फक्त एक धाव 1 विकेट. त्यानंतर मागच्या 2 बॉलवर 2 चौकारला. तिथून चांगली बॅटिंग पाहायला मिळाले आकाश फायटरच्या टीम कडून. नक्की तुम्ही जसं उल्लेख केला मागच्या 4-5 चेंडूवरती खेळ थोडासा बदललाय या सामन्यामध्ये. ऑफस्टम्पच्या बाहेर आहे, ऑफस्टम्पच्या बाहेर आहे. शफल केलं. तुम्ही थोडंसं शफल केलं, गोलंदाजाने तुम्हाला टॅकल केलंय. हे सर्व होणार. शफल, टॅकल आणि बॅटल रंगणार. या दोन्ही खेळाडूमधला बॅटल रंगलाय. एका बाजूला कुणाला आहे तो चांगली गोलंदाजी निखिलही करतोय आणि दुसऱ्या बाजूला नाव टीमचं नाव आकाश फायटर आहे. फायटिंग स्पिरिट तेही दाखवतात. इथून लढण्याची वृत्ती, झुंजण्याची वृत्ती ते देखील दाखवणार. हे बॅटल मैदानावरती रंगलंय. शेवटचा बॉल असेल अंतिम चेंडू. 19 चेंडू 39 ची आवश्यकता. डेड बॉल एकंदर आपण पाहू शकता. थोडंसं प्रेशर इथून जरूर असेल. इथून एखादा एक मोठा हवाई फायर आकाश फायटर टीम साठी आणि डॉट बॉल एकंदरीत क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम साठी. 19 चेंडू 39 ची आवश्यकता असेल विजयासाठी. ओहो, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅटच्या रडारवर चेंडू आला नाही. सिंगल मिळेल. षटक क्रमांक आपण पाहिले तर समाप्त होईल. 3 टीमची टोटल अगदी जाऊन पोहोचलंय. 29 धावा. आता येणारे 18 बॉल आणि 38 ची आवश्यकता असेल. या एक छोटीशी धून. थँक्यू. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 38 धावांची आवश्यकता. आणि आता सध्याच्या घडीला जर आपण स्कोरबोर्डवरती नजर टाकली ना तर 29 आहे, 29 आहेत. पण ते 29 आल्या कशा? 4 चौकार आहेत, 1 षटकार आहेत. याचा अर्थ तुम्ही 5 चेंडूवरती 22 धावा केल्यात आणि उर्वरित 13 चेंडूवरती तुम्ही फक्त 7 रन केल्यात. तिथे बॅटिंग केलं क्रिश्चियन चुकलेलं आहे. चुका तिथेही झाल्यात, मिस्टेक तिथेही झाल्यात. त्या दुरुस्त आकाश फायटरला करायचे आहेत. तर आता गोलंदाजीमध्ये जर आपण पाहिलं तर जलसार संघाला काय करावं लागेल? काही जे खराब चेंडू तुम्ही हाताळले, ते 5 खराब चेंडू हाताळायचे आहेत, पुढे नाही हाताळायचे. जर तसे 5 चेंडू आले तर हा सामना हातातनं निसटू शकतो तुमच्या. दुसऱ्या बाजूला हा सामना जाऊ शकतो. फक्त वेळेचं बंधन आहे. वेळेवरती नजर राहू द्या. मैदानावरती पाणी गेलं होतं. पाण्याबरोबर तो डेनटॉनिक गेले आणि एक मेसेज गेलाय. डगआउट मधनं मेसेज गेलाय की पुढच्या 18 मध्ये 38 करायचे आहेत. याचा अर्थ आता वेगही वाढवायचा आहे, धावाही करायचे आहेत आणि विकेटही साबूत राखायचे आहेत. प्रितेश मार्कवर सज्ज होतोय. 18 बॉल 38 ची जुनी आवश्यकता असेल. समोर पंकज कारभारी आपण पाहत आहेत. सॉरी प्रसाद. यावेळेस मात्र प्रसादच्या बॅट मधून सीमारेषा बाहेर येतोय हा चौकार आणि पंचांचा सिग्नल आहे नो बॉल. नो बॉल. ज्या फटक्याची आवश्यकता होती आणि बरोबर डगआउट मधनं त्याकरता टाळ्यांचा आवाज आला. ज्यावेळेला आकाश फायटरच्या डगआउट मधनं टाळ्यांचा आवाज आला, कुठेतरी ते पाठीमागे होते. थोडंसं रिक्वायर 100च्या पाठीमागे गेले होते. ते 5 धावा, या 5 धावा ते फायदेशीर ठरतील. 32 झाल्यात, 35 करायचे आहेत. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू फ्रीट. खोलवा टप्प्याचा चेंडू तर बॉटम हँडचा वापर जरूर झाला. गॅप शोधू शकले नाहीये. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक चप्पल आहेत. वेगाने गेले चेंडूवरती. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. धावा त्याला धापलकावरती 33 35 धावा धापलकावरती आहेत. थोडंसं आपण कॅल्क्युलेशन सांगण्याचा प्रयत्न करूया. 32 अजून करायचे आहेत. 17 चेंडू आणि धावा करायच्या त्या 32. 17 बॉल 32 ची अजूनही आवश्यकता असेल. चांगले बॅटिंग करतायत सध्या. इथून एखादा ब्रेक थ्रू क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम साठी आणि सध्याही चांगली पार्टनरशिप आणखीन बिल्ड करावे लागेल. पंचांचा सिग्नल आला तर व्हाईट बॉल एकंदर आपण पाहू शकतात. एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 36-36. थोडंसं डिसिप्लिन दाखवा. जसं आम्ही उल्लेख केला होता, गोलंदाजाने जर स्वेत चेंडू हाताळले, बरोबर आहे, बरोबर. विदिन द लाईन ठेवा, विदिन द लाईन ठेवा.
विटी लाईनचा परिसर आहे, पण गोलंदाजी तुम्हाला विदिन द लाईन ठेवायची आहे, विदिन द लाईन ठेवायची आहे. जर विदिन द लाईन ठेवलं तर हेही आव्हान खडतर होऊ शकतं. धावांचा पाठलाग तितकं सोपा नाहीये, सोपा नाही. अंडर फ्लड लाईट्स खेळपट्टी थोडीशी मंदावले. समोर 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 बरोबर समोर, तीर की तरह सीधा, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. जबरदस्त बॅटिंग करतोय सोमनाथ. आपण पाहताय चांगली बॅटिंग झालंय. इथून लगातार 3 चेंडूवर 3 लगातार चौकार. किरणजी कारभारी साहेबांच्या माध्यमातून 300 रुपीज कॅश प्राइज तुमच्यासाठी असेल. धावसंख्या अगदी जाऊन पोहोचलंय 42 रन्स 42 धावा. प्रितेशजी आम्हाला दर्शवत आहेत. सध्या शेखरजी किनी डिनरचा आस्वाद घेत आहेत. त्यांच्या बदलीमध्ये आपण पाहतोय प्रितेश किनी चांगली लेखाजोखा आम्हाला ऐकवताना. 15 बॉल आहेत, 25ची अजूनही आवश्यकता असेल गोलंदाज गोली मार्कवर. हो पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, एकदा परिपूर्ण केली जाईल. क्षेत्ररक्षक येत आहेत, सिंगल मिळेल. या सिंगलच्या मताने टीम जाऊन पोहोचलंय 43 रन 43 धावा स्कोर कार्डवर. आणि या दोन खेळाडूंमध्ये पार्टनरशिप जबरदस्त रंगले. एका बाजूला सोमनाथ आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर प्रसाद. म्हणजे प्रसादनं दिलेली साथ आणि त्याला सोमनाथनं दिलेला प्रतिसाद, या दोन्ही गोष्टी आहेत. दोन्ही गोष्टी मैदानावरती आहेत. प्रसाद ऑन स्ट्राईक, ऑफस्टमच्या बाहेर, ऑफस्टमच्या बाहेर आहे. करायचा होता थोडासा दूरवरती, चेंडूला ठेवला गेला होता. राईट आर्म राऊंड द विकेट. थोडासा पंच रिफर करतात कारण बॅट्समॅन रिव्ह्यू आहे का, बॅट्समॅन रिव्ह्यू आहे. पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. व्हाईट चेंडूचा जो इशारा झालाय तो त्याला चॅलेंज दिले असतात DRS. पंच पाहण्याचा प्रयत्न करतायत. अँगल क्रिएट झालाय टुवर्ड्स द बॅट्समन, जो ते पाहण्याचा प्रयत्न पंच करतायत. दोन्ही अँगलनं पाहण्याचा प्रयत्न केला जातोय पंचांच्या माध्यमातून. टेक्निक आहे, सर्वांच्या नजरा देखील आहेत. पंचांचा इशारा आला, इट्स व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आलाय कारण दोन्ही गोष्टी जय पवार सर होते ते दोन्ही अँगलनं पाहण्याचा प्रयत्न केला की किती शफल झाले किंवा किती दूरवरनं हा चेंडू गेलाय आणि त्यांच्याकडे निर्णय आलाय इट्स व्हाईट बॉल. समीकरण थोडंसं चेंज होईल या चेंडू नंतर. 14 चेंडू आणि धावा करायच्या आहेत त्या 23. गोलंदाज हो यावेळेस इनफिल्डच्या वरून कलात्मक स्ट्रोक, चेंडू निघून जाईल एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक आहे महेश भोईने चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. त्यावर 2 धावा इथे परिपूर्ण केल्या गेल्यात आणि षटक अजून 1 बॉलचा काही शेष आहे. धावसंख्या जाऊन पोहोचेल 46 46 धावा. 46 याकरता झाले कारण मागच्या काही चेंडूवरती 4 आणि 6 भरपूर आलेत म्हणून त्या 46 धावा. 46 धावा धावफलकावरती आल्यात. 13 चेंडूचा खेळ शिल्लक 21 करायचे आहेत. 13-21. यष्टी रक्षक थोडासा दूरवरती होता आणि जसा चेंडू उधाळा त्यांचा पाठीराखा बरोबर डगावट इथे बरोबर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. तो सांगतो कॅच घ्या कॅच घ्या कारण जितो म्हणजे पकडो कॅच जितो मॅच जसं म्हटलं जातं. शेवटचा चेंडू आला निर्धाव. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहे धावफलकावरती 46 46. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 21 करायचे आहेत. 1-2-2-1 उलटा पुलटावाला खेळ आहे. मैदानावरती काय उलटा पुलटा झालं तर मात्र कहाणी बदलेल. एक हलकीशी धून ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. 12 चेंडू आणि धावा करायचे आहेत 21. अरे गावा गावान खुला मैदान 4 सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. 12 बॉल आहेत 21 ची आवश्यकता आहे. सर्वात जास्त टेन्शन कोणाला असते तुकाराम सर 12 मॅन. प्रत्येक चेंडूवर त्यांचा धगधग वाढतंय
आणि त्याला कारणही आहे, कारण तो बिचारा आशेने बघत असतो की आपला बॅट्समन आपला बॉलर काहीतरी करेल, आपल्या टीमसाठी काहीतरी करेल, किंवा एखादा फिल्डर तो कॅच घेईल, फिल्डिंग करेल, या सर्व नजरेने पाहतं. पण अशी इतिहासामध्ये भरपूर अशी उदाहरणं आहेत की ॲज अ 12th मॅन ज्यावेळेला संधी मिळाली मैदानावरती गेलाय आणि त्यांनी देखील मैदान गाजवलेत. 12 चेंडू आणि 21 धावा. इथून सोमनाथ जर षटकार खेचतोय तर सचिनजी किणी विठ्ठलवाडी यांच्याकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज त्याच्यासाठी असेल. हो हो, कोलपाडप्प्याचा चेंडू, अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉल येतोय, सुंदर. प्रणयचं कौतुक करावं लागेल, पहिलाच बॉल आणि सुंदर अप्रतिमरित्या हाताळला गेलाय. सुंदर. त्यावेळेला चर्चा झाली होती, ज्यावेळेला 4 षटकांचा खेळ संपला होता त्यावेळेला 5वं महत्वाचं षटक, कारण हे षटक असं आहे ना, हे दशा दिशा ठरवणार आहे. कुठल्या दिशेला मॅच जाणार आणि कुठल्या टीमची काय दशा होणार. दशा खराबी होऊ शकते, दशा सुधरू शकते. त्याच्यामुळे याच्यावरती चर्चा झाली होती. 11 चेंडू 21 धावांची आवश्यकता. राईट मोडचा मारा करताना फुल टॉस बॉल मिड विकेटच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत येईल फील्ड करेल. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. भरपूर काही चाललंय. इथूनही आवाज आलाय, तिथून आवाज आलाय, इथून आवाज आला होता, तिथून आता पंचाने देखील आवाज एकदा दिलाय की बाबा कमरेच्या वर आहे चेंडू, हाताळला गेला की नाहीये. मॅच नाही इझी, खेळणार नाही लिझी. थर्ड अंपायर थोडीशी बिझी आहेत, ते पाहण्याचा प्रयत्न करतायत. दोन्ही अँगलला पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. ज्यावेळेला चेंडू अटेम्प्ट केला गेला, खेळला तेव्हा बॅटिंग पोझिशन काय, किती वर आलाय, या सगळ्या गोष्टी पंच पाहण्याचा प्रयत्न केला आणि पंचाकडे इशारा आलाय इट्स अ फेअर डिलिव्हरी. दोन्ही गोष्टी पाहिल्या, कारण तो बरोबर क्रीजच्या बाहेर आहे, डीप होतोय, या सगळ्या गोष्टी पंचानं पाहण्याचा प्रयत्न केला गेला. ही फेअर आलाय, पण आता फेअर अँड लवली सारखं येते का ते बघूया. मॅच रंगामध्ये आहे. 10 बॉल बिचची आवश्यकता असेल. गोलंदाज मार्कवर प्रणय पुढे एकदा सज्ज होतोय. फुलटॉस बॉल आडव्या बॅटिंग करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वन, एक धाव तर कंप्लीट केले गेलाय. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण, फक्त सिंगल मिळेल. इथे सोमनाथने जर मॅच जिंकवले, सोमनाथ उर्फ त्याच्यासाठी एक वाली नाव आहे, आणि जर मॅच जिंकवतात तर फुल टसन ग्रुप कडनं 500 रुपीज कॅश प्राइज त्याच्यासाठी असेल. बिलकुल, तो फुल टसन ग्रुप आहे आणि तुम्हाला टशननी खेळायचंय, जिंकायचंय. कुठं चेंडू होता, हुकचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक झाला. क्षेत्ररक्षक थोडासा दूरवर आहे. 1 धावा चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. तिसऱ्या धाव्यासाठी आता हे क्रिकेट आहे ना, हे क्रिकेट कमी ना कबड्डी जास्त चाललेत. जसं रेड करतात ना, रेड तसं दोन्ही फलंदाज चालले आहेत. समीकरण बघणं गरजेचं आहे. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 17 धावांची आवश्यकता. 8चा आकडा आणि 17चा खतरा दोन्ही आहे बरोबर समोर. गोलंदाज पुन्हा एकदा मार्क वर सज्ज होईल समोर सोमनाथ. हो, सुंदर अप्रतिम चेंडू इथे सॅक्रिफाईस केलं जात आहे आणि फलंदाजाला मात्र परतावा लागेल. बॅक टू द पॅव्हलियन, रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. स्ट्राईक पाहिजे होते त्याकरता आपण बघितलं हे सर्व झालंय. मग मागच्या चेंडूवरती ज्यावेळेला तुम्हाला 2 धावा पाहिजे होत्या त्यावेळेला देखील हा प्रयत्न तुम्ही करू शकले असता. आता समीकरण इंटरेस्टिंग आहे. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 7 मध्ये करायच्या त्या 17. याचा अर्थ मैदानावरती 7 द्यायची आहे आणि 17चा खतरा डोक्यावरती. टांगती तलवार आहे आणि बघूया ही टांगती तलवार कोण पार करतंय. गोलंदाजांना चांगली कामगिरी केली. मागच्या 5 चेंडूवरती फक्त 4 धावा खर्च केल्यात. या गोलंदाजांना ज्यावेळेला गोलंदाजीसाठी आले त्यावेळेला फक्त 4 धावा. शेवटचा बॉल, महत्वाचा चेंडू आहे. शेवटचा या षटकातील शेवटचा बॉल आलाय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू आलाय. बिलकुल इस मॅच में जान डाली है, जान टाकले तुम्ही या मॅच मध्ये. हे षटक जे त्या बाजूला मॅच जाऊ शकत होता, दिशा बदलू शकला असता, दशा खराब करू शकले असता, पण सुंदर षटक हाताळलंय. पण कहाणी इंटरेस्टिंग आहे. स्टार प्लस वरती सिरियल होती कहाणी घर की, पण इथे घर वाढणार आहे. 6 चेंडूचा खेळ आहे आणि 17 धावांची आवश्यकता. टेन्शन वाढले तर आम्ही डीजे वाले बाईला विनंती करू, एक थोडंसं गाणं ऐकूया, टेन्शन घालूया आणि मॅच मध्ये येऊया. 6-17. होऊ नका देई
ना त्यावेळेला अंगामध्ये वेगळा संचार येतो. जय भवानी जय शिवानी. आता बघा जय भवानी जलसर पण आहे तिथे मैदानावरती, त्यांना देखील उपयोगी पडणार. 15-25चा मॅच 6-17 वरती आलाय. याचा अर्थ मागच्या 9 चेंडूवरती ना तुम्ही फक्त 8 रन केलेत. एक चौकार आलाय पण 8 धावा झाल्यात. 6 चेंडू आणि धावा करायच्या त्या 17. सुमित कारभारी आपण पाहतायत. सुमित डेकले बाहुबली, परंतु बीटी लाईनचा बाहुबली आपण पाहतोय सुमित कारभारी. 6 बॉल आहेत, 17ची आवश्यकता. गोलंदाज गोली मार्कवर कुणाल. जसं तुम्ही सुमितचा उल्लेख केला कारभारी, पण आता काय करणार इथे तुम्हाला लय भारी खेळावा लागणार आहे तर मॅच जिंकणार. नक्कीच गोलंदाज गोली मार्कवर. 6 बॉल 17ची आवश्यकता. हो हो हो, काय जबरदस्त चेंडू हाताळला गेलाय. सुंदर अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉल. इथून 5 बॉल आहेत आणि 17ची आवश्यकता. आणि जोपर्यंत सुमित आहे, म्हणजे जसं तुम्ही उल्लेख केला बाहुबलीचा, जोपर्यंत सुमित आहे ना आपल्या डीजेवाली बाईसाठी गाणं नक्कीच असेल, टायगर जिंदा आहे. टायगर जिंदा आहे. आकाश फायटरचा टायगर जिंदा आहे. कारण तो जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे. ऑनलाईन तर पाटील नेटवर्कच्या युट्यूब चॅनलवरती देखील आहे, पण मॅच ऑन आहे. मॅच ऑन आहे. 5 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे. मिस केला, स्विंग अँड मिस. पंचांचं बोट वर गेले, अपील झालाय आणि पंचांचं बोट वर, याचा अर्थ विकेट. सोने पे सुहागा. विकेट आलाय, गाणं येणार. झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. 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 थँक्यू. मी तुमच्या दिशेने येतो. 15 चेंडू 25 धावांची आवश्यकता होती आणि तिथून मॅच बदलला आणि आता 4 चेंडू आणि जवळपास जर पाहिलं तर 17 धावांची आवश्यकता आहे. याचा अर्थ आता पूर्णपणे जसं मी उल्लेख केला होता, पहिल्या 18 मध्ये तुम्ही 7 चेंडू खराब खेळले होते. आता मागच्या 18 चेंडू मध्ये देखील तितकेच चेंडू तुम्ही खराब खेळल्यात, म्हणून ही परिस्थिती तुम्ही स्वतःवरती ओढावून घेतले. 4 चेंडू आणि धावा करायच्या 17. इथून सोमनाथला धावबाद केला, तिथून चुकी झाली की काय, कारण सोमनाथ सेट बॅटल होता आणि जबाबदारी होती आपण पाहिलं सुमित कारभारी, परंतु तो फेल गेलाय. इथून आता आलाय आकाश आणि नाव आहे आकाश फायटर. इथून आकाशला चांगली कामगिरी करावी लागेल. 4 बॉल आहेत, 17ची आवश्यकता. 3 मोठे हिट. तुमच्याकडे 4 बॉल आहेत. पहिला हिट येईल का आणि फुल टॉस बॉल वर वजनदार फटका पाहायला मिळालाय. षटकार 6. बघा मॅच संपली नाहीये, सांगतोय आकाश. 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. आणि जसं तुम्ही उल्लेख केलाय, आता आकाश फायटरचा आकाश मैदानावरती आलाय आणि तो जर चालला तर काय होणार, त्याची जर बॅटिंग झाली. कारण आकाशाला इंग्लिश मध्ये बोलतात स्काय, आपण साधा स्काय नाहीये, टाटा स्काय. इसको लगा डाला तो लाईव्ह झिंगाला आला, तसा आहे. आकाश आहे मैदानावरती. 3-11, 3 चेंडू 11 धावांचे. क्रिकेटचा खेळ आहे. क्षणाला बदलणार, क्षणाला उत्कंठा वाढवणारा, हार्टबीट वाढवणारा आणि रोमांच उभं करणारा हा क्रिकेटचा खेळ आहे. मागच्या 3-4 चेंडूचा खेळ पाहिला जिथे कदाचित गोलंदाज थोडेसे हावी होते, वरचढ होते, पण आकाश सांगतो एक ही मारा, लेकिन एकच फाईट. वातावरण टाईट केलंय, मॅच ही टाईट झालाय. 3 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. एक मारा आहे, दुसरा समोर, बरोबर समोर झेल टिपला गेलाय. एक षटकार ठोकला होता. आशा अपेक्षा वाढल्या होत्या, त्या तुटल्यात. विकेट, गडी बाद. या जगात अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो. थँक्यू. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर विकेट्स. एक तेरी तो एक मेरी. आता इथून अमोलला संधी आहे आज हिरो बनण्याची. 2 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. साठी करताची तर ते गाणं म्हणजे डीजे वरचे ते गाणं, ऐसा मौका फिरका हा मिलेगा. ही संधी आले हिरो बनण्याची. 2 चेंडू आणि 11 धावा. 2 बॉल 11ची आवश्यकता असेल विजयासाठी. अमोल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथून या बॉलवर एखादा मोठा फटका हवाई सफर की डॉट बॉल. आता मात्र वर्चस्व प्राप्त केलंय सध्या जय भवानी, परंतु क्रिकेटमध्ये काही घडू शकतंय.
नक्की जसा क्रिकेटचा खेळ तुम्ही सांगितला आणि शिवनेरी चषकाचा हा थरार आहे आणि तो थरार आपण अनुभवतोय. व्हेरी फर्स्ट पहिल्या मॅच मध्ये देखील हा थरार अनुभवला होता. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू जरूर आलाय जो सीमारेषा पार गेलाय. फक्त आर पार तो फक्त तो धावांचं थोडस गणित आहे ना जुळवून नाही गेलाय, फक्त फरक थोडासा कमी करून गेलाय. तो सामना 4 धावांनी पराभूत केला. आता अनालिसिस केलं ना या सामन्याचं तर ते डॉट बॉल, ती निर्धाव चेंडू कदाचित विचार करण्यास भाग पडतील आकाश फायटरच्या संघाला. पण अभिनंदन टीम जय भवानी जलसार, चांगला खेळ तुम्ही दाखवला. महत्वाच्या क्षणी जो दबाव आला तो दबाव देखील तुम्ही सहन केला आणि या सामन्यामध्ये विजय संपादित केलाय.